नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. किमान पगारात होणार 20% पर्यंत वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगात किमान 20% पगारवाढ मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्याच्या किमान पगारात होणार वाढ. केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग समितीचे गठन करण्यात आले आहे. पुढील 18 महिन्यामध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. सदर समितीला कामकाजाची रूपरेषा देण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील बदल करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 2 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे पगारात वाढ केली जाणार आहे. किमान 2 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 20% वाढ होणार आहे. डीए आणि डीआर मूळ वेतनात विलीन होण्याचा कोणताही पर्याय सरकारने दिलेला नाही. सध्या 7व्या वेतन आयोगातील मूळ वेतन व त्यावर मिळणारा डीए डीआर हे विलीन करून 8व्या वेतन आयोगाचे मूळ वेतन करण्यास केंद्र सरकारने कोणतीही सहमती दर्शविलेली नाही. पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार का, याबद्दल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा तसेच वाढीव डीए लाभ मिळणार नाही, अशा बातम्या व्हायरल होत आहेत. यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सदर बातम्या या निरर्थक असून पेन्शनधारकांना देखील सुधारित वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.